परेल वर्कशॉपमधून. आणि इथे बघा छोटे शिवाजी महाराज पण आलेले. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बांबूचा अडथळा येतोय आणि बांबू कापतात करवतीने. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे वाजले 10:30 आणि मी उभा आहे परेलमध्ये. आज आगमन सोहळा आहेत. परेल वर्कशॉपमधून 5 ते 6 गणपती निघणार आहेत आणि मुख्य म्हणजे काळाचौकीचा महागणपती हे निघणार आहे. खूप जल्लोष असणार आहे आजच्या दिवशी. आणि गेल्या आठवड्यापासून गणपती झाले. हा माझा पहिला गणपतीचा आगमन सोहळाचा व्हिडिओ असणार आहे. चला मग आपल्या व्हिडिओमध्ये जास्त तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करेन. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. बघू शकता किती गर्दी इथे झालेली आहे आगमन सोहळ्याला. आणि समोर परेल वर्कशॉप आहेत आणि समोरच सर्व बॅरिकेड लावले पोलिसांनी. म्हणजे समोरच पोलीस चौकी पण केलेली आहे पोलिसांनी. सर्व अरेंजमेंट पोलीस करतात प्रत्येक गणपतीच्या वेळी. खूप गर्दी होते आणि ते बॅरिकेड लावलेले आहेत. पहिला गणपती निघाला आहे परेल वर्कशॉपमधून. एक मिनिट मित्र, हॅलो नको. महाराजचा महाराजा मूर्तिकार सिद्धेश दिघोळे आणि सुंदर अशी मूर्ती आहे खूप. आणि घोडा रथावर बसले. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकता. हे पोस्टर घेतलाय. तासाचा आवाज तारतार झाला आणि गणपती माझा नाचत आला. खूप सुंदर. खूपच गर्दी आहे. आणि इथे बघा छोटे शिवाजी महाराज पण आलेले. खूप सुंदर. प्रचंड गर्दी आहे परेल वर्कशॉपच्या बाहेर. प्रचंड गर्दी आहे आणि पोलीस पहारे पण तेवढेच आहेत. बॅरिकेड लावल्यामुळे तिथे कोणाला उभे राहून देत नाहीत. ते बघा उलट पोलीस आहेत आणि तेवढीच पब्लिक आहे परेल वर्कशॉपसमोर. ही दुसरी मूर्ती आलेली आहे परेल वर्कशॉपमधून. खूप सुंदर आहे. विठोबाचा प्रतिबिंब आहे मागे. खूप सुंदर मूर्ती वाटते आणि तेवढीच गर्दी पण आहे इथे बघा, बघू शकता. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. खूप सुंदर ही मूर्ती. सिंहासनावरती बसलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ही मूर्ती आहे इंदिरानगरचा महाराजा आणि याचा मूर्तिकार आहे सुशांत पोहेकर. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. वरती विठ्ठलाची स्वरूप दाखवलेलं गेलं आहे. बाजूला 2 मासे आहेत. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकता. सिंहासनावरती बसलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ही मूर्ती सेम लालबागच्या राजासारखीच आहे. सेम रूप आहेत गणपती बाप्पाचे लालबागच्या राजासारखे. खूप मस्त सुंदर मूर्ती आहे बघा.
गणपती बाप्पाच्या वरती आपले कृष्ण आहेत आणि डोक्यावर त्यांचा मोरपीस आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. तिसरा गणपती निघाले परळ वर्कशॉप मधून. बांबूचा अडथळा येतोय आणि बांबू कापतात करवतीने किंवा पाठच्या प्रवाहाला अडचण देते आणि बांबू कापले जात आहेत. 3 बांबू आहेत. गणपती आले बाहेर आपला मस्त. हा मुंबईचा सम्राट गणपती खूप सुंदर असा आहे. सिंहासनावरती बसलेला आहे. बाबा खतरनाक. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. पाठी कृष्णाचा प्रवाहावर आहे. खूप मस्त लाडातच बसलेला गणपती आहे. अजून एक गणपती निघाला. हा 4था गणपती आहे परळ वर्कशॉप मधून. खूप सुंदर ही मूर्ती वाटते. सिंहासनावरती बसलेली आहे. पाहायचं होतं का महागणपती परळ वर्कशॉपमधून 1:45 निघालेला आहे भाग. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. काळचौकीचा महागणपती 1:45 वाजता परळ वर्कशॉपमधून निघालेला आहे. 12चा टायमिंग होता. 1:45ला गणपती निघालेला आहे. बहुतेक सर्व गणपती लेट झाले त्यावेळी. खूप सुंदर आहे गणपती मूर्ती आहे. उभी आहे आणि आता दोन्ही हातात कमळ आहेत. खूप सुंदर आणि एका हातात कळस आहे आणि वाघावरती उभी आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि तेवढीच गर्दी पण आहे. बघू शकता. बघा तुझ्या अगोदर सर
थोड़ा क्राउड कम होने से फिर जाएंगे। चला मित्रांनो, आता मी इथून परेड वर्कशॉपमधून निघालेलो आहे. आज प्रचंड गर्दी होती आणि प्रचंड उत्साह होता. गणपती बाप्पा परेड वर्कशॉपमधून भरपूर निघाले. तसाच मुंबई मालाडचा महाराजा होता आणि इंदिरानगरचा राजा होता आणि मुंबईचा सम्राट पण होता. असे 4-5 गणपती निघाले. प्रचंड गर्दी होती. सध्या संकुळ गणेश संकुळमधून पण गणपती निघाले. प्रचंड गर्दी होती. कोणाला यायचं फॅमिली लहान मुलांना घेऊन येऊ नका. कुठल्या तरी आमच्यासारखे कुठले ब्लॉगर त्यांचे ब्लॉग घरी बसूनच बघा, कारण की इथे प्रचंड गर्दी होती. तरी पण लहान मुलांना तुम्ही घेऊन येत असाल तर तुम्ही लांबच थांबा. पण प्रचंड गर्दी होती आणि माझा माईक आहे तो पण पडलेला. महाराजा आला तेव्हा काळजोगीचा. ते 12चा काळजोगीचा महाराजा होता, तो दुपारी 1:45ला निघाला बाहेर. प्रचंड गर्दी होती, खूप मजा आली. पाऊस नव्हता आज. वरुण देवाने खूप कृपा केली, पाऊस नव्हता. चला मग हा ब्लॉग मी इथं थांबवतोय. हा ब्लॉग तुम्हाला आवडला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, बाय. गणपती बाप्पा मोरया.